गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। जिल्हा बँकेच्या जाचक कर्ज वसुली संदर्भात दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन करत मंत्री झिरवाळांना घेराव घातलाय। याप्रसंगी शेतकरी नेते प्रकाश शिंदे यांनी जिल्हा बँकेने शेतकऱ्यांकडून जुलमी पद्धतीने कर्ज वसुली सुरू केली असून शेतकऱ्यांच्या 7/12 उतार्यावर बँकेचं नाव लावण्याचा धडाका लावलाय। त्यामुळे शेतकरी चिंतेत असून शासन स्तरावर शेतकऱ्यांचा जटिल प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा बँकेला आर्थिक मदत करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे। तसेच मंत्री झिरवाळांना निवेदन देखील दिले। यावेळी मंत्री झिरवाळांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन देत जिल्हा बँकेला शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे सांगत शेतकऱ्यांना दिलासा दिलाय। या प्रसंगी तालुक्यातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिंदे साहेब आणि बोराडे साहेब इतरही बरीचशी काही मंडळी अशी आहे की शेतकरी जो अडचणीत आला तो अडचणीत आला आहे त्याला कुठंतरी आपण दिलासा द्यावा, जीव द्यावा। ही मंडळी सातत्यानं 2-3 वर्षापासून अगदी कोर्टापर्यंत काम करताना खरंच मनापासून गोल नाही, मनापासून तुम्हाला असं आहे। मी सुद्धा प्रतिनिधी म्हणून एक जबाबदारी असते, तो भाग वेगळा आहे। पण बऱ्याच बाबी मी सामुदायिक ज्या वेळेला असतात त्यावेळेला प्रतिनिधीचं काम मला माहीत आहे ना, प्रतिनिधी कुठपर्यंत प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम करायचं असतं आणि अगदी मनापासून काम कुठं करायचं असतं ते पार्ट करतायत। त्याच्यापैकी मी पार्ट माझ्या मनाच्या समाधानासाठी करत असतो। मग शेतकरी असेल नसेल तरी त्या पद्धतीनं त्याचा सातत्यानं पाठपुरावा करायचा प्रयत्न करतो। परंतु आत्तापर्यंत आपण त्याच्यातून एक 0% सुद्धा आपण त्याच्यात सक्सेस झालेलो नाही। त्याचं मलाही त्या ठिकाणी वाईट लागणारच। परंतु गोल म्हणजे कसं गोलही मी सांगतो, गोल असं त्यांच्याकडून अपेक्षित किंवा त्यांना अपेक्षित आहे। मी काय सांगणार आहे, हा विषय पैसा देण्याचा आहे, कोणी का होईल पण सरकारनं पैसे देण्याचा आहे। सरकारला तर काही कोणी सूट देणार। तुमचे MSC बँक सरकारला शेतकऱ्यांना तुम्ही मदत करता म्हणून सरकारला MSC बँक मदत करणार, याचा अर्थ ते पैसे सरकारला द्यायचे, ते देण्याच्यासाठीचा विषय अनेक वेळा चर्चेतून येतो। हे गोल सांगतो, तर आता मी गोल नाही सांगायचं असं मला सूचना आहे। का आपली बँक 36 बँक आहेत, 36 बँकांमधल्या 4च बँका अडचणीत आहेत आणि पैसा बाकी पूर्ण राज्याच्या बजेटमधला द्यायचा। पण त्याला एक जोडून उत्तर आहे आणि त्याच्यासाठी तुमच्यासारखी 4-2 लोकांना बरोबर ठेवणं मला वाटतं गरजेचं आहे। का जसं नागपूर बँकेला अशीच अडचणीत होती एक 4-5 वर्षापूर्वी, त्यांना 500 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या नफ्यासाठी दिले होते। तशाच प्रकारे आम्हाला द्या हे सांगण्यासाठीचं आजपर्यंतचं एकत्र कंबाईंड बैठक कधीच झालेली नाही। जी बैठक झालेली असेल मी केली असेल ती फक्त वित्तमंत्री असतील, सहकार मंत्री असतील, सहकार सचिव, वित्त सचिव यांच्यासोबत झालेली आहे। पण राज्याचे प्रमुख म्हणून मग उद्धव साहेब होते किंवा शिंदे साहेब होते, त्यांना एकत्र करून कधी झालेली नाही। आपण म्हणता तसं सभागृहात किंवा कॅबिनेटमध्ये हा विषय कधीच आलेला नाही, कारण कॅबिनेटमध्ये येताना त्या विषयाची फाईलची मुवमेंट त्या डिपार्टमेंटकडून होऊन आणि नंतर ती चर्चेला तिथं येते किंवा मान्यतेला येते, पण फाईलच कोणी तयार करणार नाही। पण ऐन वेळेच्या विषयाचं जसं औचित्य सांगितलं तर औचित्य सभागृहात आहे आणि कॅबिनेटमध्ये जसं आपण ऐन वेळेचे विषय घेतो तसे ते कॅबिनेटमध्ये घेत असतात। तुम्ही मला लवकर सोडावा, मी आजच्याच कॅबिनेटमध्ये ऐन वेळेच्या विषयात त्याचा रिझल्ट काय होईल तो माहीत नाही। पण आजच मी सांगतो का बाबा, परवा झालेला मोर्चा आज सगळ्या लोकप्रतिनिधींच्या घरी जे काही ठिय्या आंदोलन, त्याला मी ठिय्या आंदोलन म्हणेन। तर जर आश्वासन योग्य रीतीने नाही मिळालं तर आम्ही जाणार नाही। मग मी न येणं सुद्धा मला पसंत होईल, कारण मी न जाणं सुद्धा चांगलं राहील।
का आला नाही तर त्याचं उत्तर मी ऑनलाईन कॅबिनेटवर देऊ शकतो. म्हणजे मी कोणी बाजूने तसा गोल आहे. एक किती सेन्सिटिव्ह आहे, हे किती सेन्सिटिव्ह आहे हे सांगण्यासाठी हे दोन्ही प्रकार आहेत. पण निवड इथं थांबून सांगण्यापेक्षा अगदी समोरासमोर जाऊन सांगणं. तिथं सगळेच आपले मंत्री असतील, मंत्री तर सगळेच असतात राज्यमंत्री सोडून, पण मग आपले तिन्ही मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, म्हणजे वित्त तिथवर गेला त्याचं डिसिजन व्हावा अशी माझी अपेक्षा आजच्या आज राहणार. तर तिथं गेला ना काहीतरी चर्चेला स्वरूपी त्याला स्टेजच मिळाला ना, राज्य सरकारने वेळ जास्त तरी चालू त्याला मग असं फार समजूनही आपल्याला चालणार नाही. कारण ते म्हणतात ते बरोबर आहे. पण मग तरतुदीच्या संदर्भात आपण जे सांगितलं का आता 10 तारखेला बजेट आहे, 10 तारखेला त्याची तरतूद झालीच पाहिजे असं माझं मत नाही. सरकारनं कधी घ्यायचं ते घ्यावं, फक्त आदेश खाली करावे, बाकीची प्रक्रिया थांबवावी. कारण वसुलीची प्रक्रिया थांबल जागेवर. बजेटमध्ये येण्यासाठी 10लाच आलं पाहिजे असं काही सरकारने ठरवलं तर त्याच्या सप्लिमेंटरी घेऊन 1 रुपया नसताना सुद्धा सप्लिमेंटरी मंजूर होऊ शकते. आणि मग सरकारने कसं पूर्तता करायची ते सरकारचं कर्तव्य आहे. त्या पद्धतीने आपण जाऊ असं माझं मत आहे. आणि त्याच्या पद्धतीने मी गोल करून तुम्हाला आता जरी पाठवून दिलं तरी तुम्ही ते अजिबात गृहीत धरू नका. सारखं तुमचे जे काही आपले सगळ्यांचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना मी आज स्वतःच दिल्या पाहिजे तर सगळ्यांना, म्हणजे आमदार मंत्री आम्ही राहणार आहोत, आमदार नसतो पण जिल्ह्यातले सगळ्या आमदारांना मी एकत्र करून एक बैठक लावतो. त्यावेळेला तुम्ही मंडळीला आमंत्रित करतो आणि मग आजच्या ह्याच्यावरूनच मला देण्यात येईल, आज मांडलेल्या विषयावरूनच देण्यात येईल. तरीसुद्धा सगळ्या प्रतिनिधींना थोडी जबाबदारी आपल्याला द्यावा लागणार आहे. आपल्याला काही 2-3 जिल्हे तयार होतील का जे अडचणीतले आहेत, वर्ध्यासारखे असतील किंवा यवतमाळसारखे असतील, उस्मानाबाद अशा जे काही आहे त्यांची मिळून करणार. हे आपण आपल्यापुरतंच भांडतो. आपल्यापुरतं भांडत असताना पहिलं जास्तीचं भांडतो. हे दोघं तिथं काम म्हणून भांडतात मला माहिती आहे. बोराडे साहेब, दिलीपाडे साहेब खरं भांडणारे फक्त आपले दिंडोरीचेच आहे असं मी पाहतो. मला वाटतं त्यांनाही थोडंसं आपल्याला पुढं आणावं लागेल. कधीच सुरगाणा असेल, सुरगाणे वाले बिचारे ते ट्रॅक्टरवाले थोडे फार आहेत ना तेवढे. आणि तो एकटा दुखता कोणीही लोकप्रतिनिधी करू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा या दोन्ही तरतुदींच्या संदर्भात मी आणि अर्जुन तात्या बोराडे यांनी आणि याचं गांभीर्य असं आहे की आपण वणीच्या सभेमध्ये अजितदादांना जास्त जाऊन साहेब त्यांनी मदत करायचं ठरवलं. परंतु आपलं दुर्दैव शेतकऱ्यांचं असं आहे की आपण संघटित नाही. कर्मचाऱ्यांची संघटना संघटित आहे. ते मागच्या महिन्यामध्ये 2-3 दिवस मुंबईत थांबले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री आपले नेते अजितदादा पवार, हिरवळ साहेब या सर्वांच्या उपस्थितीत काही लोकांची मिटिंग आहे. तिथं त्या मिटिंगला मी प्रत्येक ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली आहे की ती मिटिंग एकतर्फी झालेली आहे. त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी होते, राज्य सरकारचे प्रतिनिधी होते, आपले लोकप्रतिनिधी होते. परंतु त्यांच्या जीवावर ही बँक चालली. ठेवीदार जरी म्हणतात आम्ही ठेवी ठेवल्या, परंतु प्रचंड व्याज त्यांना मिळालं. कुठंही एनडीसीसी एवढं व्याज त्या काळी मिळत नव्हतं. म्हणून ठेवीदारांनी एनडीसीसीमध्ये त्या ठेवी ठेवल्या आणि 18% व्याज भरून आपण त्यांना त्यांच्या ठेवीचं व्याज दिले. आपल्यापासून थोडी डायव्हर्ट झाली आणि त्यांनी बँक वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी ज्या सूचना केल्या की पहिल्यांदा इथं महेंद्र शेठ बोरा आलेले आहेत की जे बँकेचं काम करतात, बघतात. शेअर कॅपिटल वाढलं का तिचं लायसन त्या ठिकाणी वाचतं आणि ती शेअरला द्यायला ठरवली म्हणजे बँकेला.
परंतु ती देताना सुद्धा टप्पे ठरवले गेले. म्हणजे ती मदत आपल्याला व्याजाला नाही, आपल्याला सुट्टीसाठी नाही. बरोबर साहेब? ती शेअर कॅपिटल 650 कोटी द्यायचं ते ठरलेलं आहे आणि त्याची तरतूद आगामी बजेटमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून आपण या ठिकाणी हे आंदोलन करतो आहे की त्याच्यामध्ये 650 कोटी येऊन परत ये रे माझ्या मागल्या होणारे, काही ठेवीदारांचं व्याज जाणारे, काही ठेवीदारां ठेवी मागणारे आजारपणाचे दाखले जोडून आणि काही परत एकदा चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप सुद्धा होणार. मग आपण शेतकरी तसाच राहणार आहे याचं गांभीर्य साहेब आपण लक्षात घ्या. आणि ती देताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी स्लॅब मध्ये द्यायचं ठरवलंय. 100 कोटी पहिल्यांदा द्यायचे, 140 कोटी बँकेच्या प्रशासकांनी त्यांनी वसूल करायचे आणि त्यामुळे त्यांनी एवढी टाईट त्या ठिकाणी वसुली सुरू केलेली. तुम्ही सगळे होते याच्यातले काही प्रतिनिधी. मी जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं, साहेब 30 वर्षापूर्वी भूविकास बँकेच्या बोजे लागले होते, कब्जेदार सदरी नावं आले होते. कुठे त्या जमिनी गेल्या शेतकऱ्यांच्या? म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनीला कंस मारून त्याच्यावर ताबा घेऊन कुठं तुमची बँक चालणार आहे का? तिला लिक्विडिटी मिळून ती सुरळीत होणार आहे का? एकीकडे शेतकऱ्याला डिस्टर्ब करायचं काम चाललंय, त्याचं रेकॉर्ड 7-12 वर्ष खराब करायचं काम चाललंय. त्याचा फायदा साहेब बँकेला अजिबात होणार नाही, हे तुम्ही समजून घ्या. ही जमीनही कोणी घेऊ शकणार नाही. शेतकरी एवढा दूध खोळा नाही का एखाद्याला लिलाव घेऊन देईल. आता तोय बऱ्यापैकी तरुण मंडळी इथं आलेली आपण बघता सगळी शेतकऱ्यांची मुलं, ते काही लिलाव पण त्या ठिकाणी होऊ देणार नाही. आणि ह्याच राज्य सरकारनं आपणच त्याच्यात होतात. लोकशाही आघाडीचा असताना उद्धव साहेब, अजित दादा साहेब, आपण सर्वांनी 930 कोटी रुपये दिलेच ना 30 वर्षापूर्वीचे. आमचं म्हणणं असं आहे, आम्ही तुम्हाला डायरेक्ट मदत नाही मागत. आमचं म्हणणं असं आहे की एनडीसीसी बँकेच्या संदर्भात अतिशय जाचक त्यांनी आता वसुली सुरू केलेली. इथं बघा, मला वाटतंय 3-4 डायरेक्टर आलेले आहेत. करंजके, देवपाडा, करंजाळी, एकलरे, मावडीचे आहेत. त्यांची चुकली नाही ती. तर तुमचं कर्ज जास्त आहे तरी जमिनींवर बोजा आहे, कमी आहे तरी तुमच्या जमिनींवर नाव आहे. असं करून कसं त्या दृष्टीनं तुम्ही आपण थोडंसं एकत्र सगळ्यांना आम्हाला थोडंसं का वेळा ताणून चुनून तरच आम्ही जागे राहू असं मला वाटायला. आणि मग त्याच्यातून तो आउटपुट निघेल. त्याच्यात कसं एक मार्ग मध्यंतरी आमची दोघांची. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.